लोणखेडा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा। आदिवासी क्रांतिकारी वेशभूषा ठरली मुख्य आकर्षण। लोणखेडा येथील बिरसा मुंडा युवा संघटना व वीर आदिवासी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम व भव्य सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात तरुणांनी साकारलेली आदिवासी क्रांतिकारकांची पारंपरिक वेशभूषा मुख्य आकर्षण ठरली। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी लोणखेडा 4 रस्ता येथे करण्यात आली। कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी, भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, साहित्यिक कवी वाहरूदादा सोनवणे, जमन ठाकरे यांच्या शुभहस्ते आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याचा शुभारंभ झाला। यावेळी उपस्थित तरुण तरुणींनी आद्य क्रांतिकारकांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा व जतनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला। मिरवणुकीत पारंपरिक ढोलांच्या गजरावर आणि रॉकस्टार बँडच्या तालावर हजारो युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला, ज्यामुळे संपूर्ण परिसर आदिवासीमय झाला होता। या सोहळ्याचे यशस्वी आयोजन बिरसा मुंडा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरोसाभाऊ मोरे, वीर आदिवासी ब्रिगेडचे सूरजभाऊ ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ पवार, टेंभलीचे सरपंच आझादभाऊ ठाकरे आणि लोणखेडाचे सरपंच दीपकभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या भव्य सोहळ्याला शहादा तालुक्यातील हजारो आदिवासी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। जय आदिवासी। आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शहादा येथे या ठिकाणी बिरसा मुंडा संघटना वीर आदिवासी ब्रिगेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज 9 तारखेला जास्त गर्दी होऊन जाते। बऱ्याच ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये साजरा केले जातं, म्हणून आज शहादा येथे त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांना त्या ठिकाणी आज आपण अभिवादन केलेले आहे। या निमित्ताने या ठिकाणी मकरंदभाई आहेत, या ठिकाणी भरोसा आहे, अनिल आहे, त्यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेत। सर्वांचं सर्व माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं संपूर्ण जगातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील, भारतातील सर्व आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट या भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीने संपूर्ण राज्यामधल्या सर्व युवकांनी अतिशय शांतता पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव साजरा करावा हे सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांना या आदिवासी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।